बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपण बघितलं, तुम्ही जसं म्हणताय, ह्युमन हेअरिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतो आपण, माणसाची ऐकण्याची क्षमता, बरोबर? माणसाची ऐकण्याची क्षमता किती आहे विद्यार्थी मित्रांनो? जर मला तुम्हाला फक्त आज लाईटच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला समजून सांगणार आहे, पण कंपॅरेटिव्ह स्टडी हा एक महत्वाचा घटक आहे विद्यार्थ्यांनो. कंपॅरेटिव्ह स्टडीचं भाग कसा असतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला तुमच्या समोर सांगणार आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पूर्ण सायन्स कव्हर करायचंय अशा छोट्या छोट्या सिरीजच्या माध्यमातून, जेणेकरून तुम्ही ते लक्षात व्यवस्थितरित्या लक्षात ठेवू शकता विद्यार्थ्यांनो. आता माणसाची ऐकण्याची क्षमता बघा, तुम्ही जसं आता सांगितलं 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स, 20 किलो हर्ट्स. तसं आपण जेव्हा लाईटच्या काही प्रॉपर्टीज बघत असतो विद्यार्थ्यांनो, बघा मी तुमच्या समोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे की लाईट म्हणजे काय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, बेसिक प्रिन्सिपल काय आहे, रिफ्लेक्शन काय असतं, रिफ्रॅक्शन काय असतं, डिफ्युजन काय असतं, ऍब्सॉर्प्शन काय असतं. आणि परीक्षेत आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात का सर, आपण जर एखादा 3D मूव्ही बघतो त्याच्यामध्ये लाईटचा कोणत्या प्रॉपर्टीचा किंवा कोणत्या प्रिन्सिपलचा वापर केलेला आहे, असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मग विद्यार्थ्यांनो त्यावेळेस आपली गडबड गोंधळ होत असते. मग आपण बेसिकली जर कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला असेल, जसं मानवी ऐकण्याची क्षमता विद्यार्थी मित्रांनो आपली 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स आहे, त्याच स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनो हे पण लक्षात घ्या, डोळ्याची बघण्याची क्षमता, डोळ्याची बघण्याची क्षमता सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. कोणत्याही परीक्षेत आपल्याला रेल्वेच्या, आपल्या सरळ सेवेच्या, कोणत्याही पॅरामेडिकलच्या, कोणत्याही सर्व्हिसेस मध्ये आपल्याला विचारलं जातं, एमपीएससीच्या परीक्षेत सुद्धा विचारलं जातं. तर इथं नोट डाऊन करून घ्या विद्यार्थ्यांनो, 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर ही आपली मानवी बघण्याची क्षमता आहे. मग त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सुद्धा वेळोवेळी आपण समजून घेणार आहोत. तर हे दोन फॅक्ट अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. मानवी डोळ्याची बघण्याची क्षमता आहे विद्यार्थी मित्रांनो 400 नॅनोमीटर टू तुमची 700 नॅनोमीटर, आणि माणसाची ऐकण्याची क्षमता आहे 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. म्हणजे तुम्हाला काय होतं विद्यार्थ्यांनो, असा हा फॅक्ट तुम्ही नीट स्वरूपामध्ये लक्षात ठेवू शकतात. आणि आपल्याला हे पण माहिती आहे, लाईट ही निर्वातामधून म्हणजेच व्हॅक्यूम मधून काय होऊ शकते विद्यार्थ्यांनो, पास होऊ शकते. मात्र साऊंड जे आहे, साऊंड हे व्हॅक्यूम मधून पास होऊ शकत नाही. कारण आपली जी ह्युमन लाईट साऊंड साऊंड जे आहे विद्यार्थ्यांनो ते लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. आणि लाईट वेव्ह जे आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे कधी पण लक्षात असू द्या, फोटॉनच्या स्वरूपामध्ये असतात. आणि फोटॉन्स हे एकमेकांना काय करत असतात, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड मध्ये पुश करत पुढे पुढे निर्वातामधून सुद्धा पास होऊ शकतात. आणि तसं मात्र व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजेच साऊंड वेव्ह असल्यामुळं त्या एकमेकांना पुश करू शकत नाही, कारण की त्या परस्परांना समांतर आहे. आणि परस्परांना समांतर असणाऱ्या हवेत निर्वातामध्ये ते होऊ शकत नाही. आणि आपल्या याच्यामध्ये काय होतंय, ते व्हॅक्यूम मध्ये ते एकमेकांना पॅरलल चालतात आणि म्हणून साऊंड हा व्हॅक्यूम मधून पास होऊ शकत नाही. आलं लक्षात? तर या गोष्टी नोट डाऊन करून घ्या आणि गोष्टी कंपॅरेटिव्ह स्टडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवत चला, नोट डाऊन करून घेत चला.